खंडोबाची पालखी सजली, जेजुरीची आस भक्तांना लागली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हुलमराजा पालखी अकोले ते जेजुरी त्याच उत्साहात यात्रेसाठी भाविक सज्ज. दरवर्षी नियमितपणे अकोले तालुक्यातून मानाची हुलमराजा पालखी ही जेजुरीकडे प्रस्थान करत असते. याही वर्षी त्याच उत्साहात देवभेटीसाठी उद्या 31/1/2026 रोजी सायंकाळी 8 वाजता अकोले बस स्टँड ते जेजुरी अशा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच आज सकाळी देवांची पालखीतून गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विनायक धुमाळ, साहेबराव चौधरी, भाऊसाहेब चौधरी, गोपीनाथ चौधरी, सावळेराम चौधरी, भगवान चौधरी, ऋषिकेश चौधरी, शुभम चौधरी, विशाल चौधरी, आशिष पडवळ, रंगनाथ धुमाळ, दीपक धुमाळ, जगन एलमामे, सुधीर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. परंपरेप्रमाणे पूर्वी हुलमराजाची काठी आणि अकोल्याच्या पालखीला जेजुरीमध्ये मानाची पालखी म्हणून मान आहे आणि आज आहे. आणि जेजुरीच्या आदल्या दिवशी माघपौर्णिमेच्या आदल्या दिवशी इथून पालखी निघते आणि रविवारी पालखी पौर्णिमेच्या दिवशी कुलाचारासाठी पालखी जेजुरीला मुक्कामी असते. त्याच्यानंतर सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी काठी शेकरी लागते. त्यावेळेस आपली पालखी काठीबरोबर असते. काठी जेजुरीहून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गावातून छबिना मोठी मिरवणूक असते. मिरवणुकीने देव हे मंदिरामध्ये प्रवेश करतात. अकोल्याची मानाची पालखी आहे. जेजुरीमध्ये अकोल्याच्या पालखीला मान आहे. या पालखी आपली अनेक वर्षापासून जेजुरी येथे जात असते. अकोल्यातील भक्तांना राहण्यासाठी तिथं सुविधा करता अकोला खंडेराव देवस्थान ट्रस्ट कमिटी अकोले यांनी जेजुरीमध्ये एक भव्य अशी इमारत 1 कोटी रुपयाची घेतलेली आहे. तिथं पालखीबरोबर जेवढे भाविक येतात त्यांची राहण्याची व जेवणाची, चहा नाश्त्याची मोफत सोय केली जाते. इथनं मिरवणूक आज दुपारपर्यंत बस स्टँडवर जाईल. उद्या संध्याकाळी 8 वाजता अकोले येथून बस निघतील. जे भाविक जेजुरीला येणार आहे त्या भाविकांची एसटीने जाण्याची सोय जेजुरीला आहे व तिथं सगळी ट्रस्ट मार्फत सगळी भक्तांची सोय केली जाते. मल्हारी मार्तंड महाराज यांचे या ठिकाणी आपण सालाबाद प्रमाणे मिरवणूक उत्सव महाउत्सव या ठिकाणी सर्वांच्या वतीने सर्व परिवारांच्या वतीने अकोले तालुका अहिल्यानगर खंडेराय मंदिर ट्रस्ट अकोले सर्व कमिटीच्या वतीने भव्य दिव्य असा या ठिकाणी आपण समारंभ महाउत्सव साजरा करत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सर्वजण मिळून मल्हारी मार्तंड महाराज पालखी मिरवणूक, काठी मिरवणूक या ठिकाणी संपन्न होत आहे, प्रारंभ होत आहे. आता या ठिकाणी सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी देव भेटीला आलेले आहे आणि यानंतर आपले अकोले बस स्थानक या ठिकाणी देवांचे मुक्काम असतो आणि त्यानंतर पुन्हा उद्या देव आपले जेजुरीला निघण्यासाठी प्रस्थान करतात. या प्रकारे सर्व नियोजन कमिटी खंडेराय मंदिर ट्रस्ट सालाबाद प्रमाणे दरवर्षी एकदम सुंदर छान प्रकारे करत असतात. ज्यावेळेस पालखी जेजुरीवरून येते त्यानंतर कार्यक्रमाचे काय स्वरूप आहे? ज्यावेळेस जेजुरीहून पालखी अकोल्याला येते त्यावेळेस भव्य दिव्य असा मल्हारी मार्तंड महाराज यांचा छबिना भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी अकोले तालुक्यातनं या ठिकाणी मिरवणूक निघाली जाते. सुंदर असा रव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पाहण्यासारखा असतो. भव्य आकाश रोषणाई आणि फटाकेच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर आपले खंडेराय मंदिरामध्ये देव प्रवेश करतात. अशा प्रकारे सालाबाद प्रमाणे सर्व महाउत्सवाचं नियोजन या ठिकाणी कमिटी दरवर्षी एकदम सुंदर आणि छान प्रकारे करत असते. जय महाराज. आज या ठिकाणी खंडोबाची पालखी निघत आहे व या पालखीचं महात्म्य असं आहे का गेले 200 वर्षापासून संगमनेरच्या काठीला आणि अकोल्याच्या पालखीला जेजुरी या ठिकाणी प्रथम मानाचे स्थान आहे व अतिशय हे लोक उत्साहात ही ट्रस्ट स्थापन केलेली आहे. तिथे भक्तनिवास बांधलेला आहे. म्हणून अकोलेकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबा या ठिकाणी खूप आपल्या भक्तगणांची सुविधा या निमित्तानं होत आहे. म्हणून खंडेरायाला मी असं प्रार्थना करतो की या अकोलेवासियांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्या संकटातून सावरण्याचा दिवसेंदिवस यथोचित तुझे असे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. या निमित्तानं
एवढे बोलतो, थांबतो. येळकोट येळकोट, जय मल्हार, जय मल्हार, येळकोट. अकोले तालुक्यातून खंडराय ट्रस्टच्या वतीने ओलमराजाची पालखी जेजुरीकडे प्रस्थान होत आहे. उद्या सायंकाळी 8 वाजता इथून बसची सुविधा केलेली आहे अकोले बस स्टँड वरून. तरी ज्याला जेजुरीला यायचं असेल त्यांनी इथून अकोले बस स्थानक वरून यावे.